एक महत्त्वाची अपडेट पुण्यातील स्वारगेटच्या घटनेनंतर आता आणखी एक घटना उघडकीस आल्याची माहिती आहे। पुण्यात आयटी कंपनीतील तरुणीचा कॅब चालकानं विनयभंग केलाय। तर प्रवासादरम्यान कॅब चालकानं मिररमध्ये पाहून विकृत चाळे केले। चालकानं अश्लील कृत्य केल्यामुळे या महिलेनं चक्क कॅबमधून उडी घेतली आहे। तर कॅबमधून उडी घेतल्यानंतर 2 किलोमीटर धावत जाऊन पीडित महिला पोलीस ठाण्यात दाखल झाली। पीडित महिलेकडून सध्या खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। सध्या या कॅब चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तर कॅब चालक सध्या यूपीचा रहिवासी असल्याची माहिती समोर येते। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। पुण्यातील स्वारगेट एसटी स्टँडच्या घटनेनंतर आता पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवर आलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो की 23 फेब्रुवारीला जी आहे ती खडकी पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल झाली आहे एका कॅब चालकाविरोधात। तीच कॅब आपण आता पाहू शकतो की या ठिकाणी MH02FX 8612 या क्रमांकाची ही कॅब जी आहे ती या ठिकाणी पोलिसांनी जप्त केली आपल्याला पाहायला मिळते। एक कल्याणी नगर IT पार्क मध्ये कामाला असलेल्या तरुणीने जी आहे ती आपल्या घरी जाण्यासाठी जी कॅब जी आहे ती ही बुक केली होती। त्या कॅब चालकाने जे आहे ते नंतर कॅब मधील जो आरसा जो आहे तो सेट करत महिलेवर फिरवला। त्यानंतर अश्लील असे हावभाव आणि कृत्य जो आहे तो या ठिकाणी करू लागला। त्यानंतर जे आहे ते आता त्या मुलीने जे आहे त्या पीडित मुलीने याच कॅब मधून एक सिग्नल आल्यानंतर बाहेर पळ काढला आणि थेट खडकी पोलीस स्टेशन जे आहे ते गाठलं। त्यानंतर त्या कॅब चालकाविरुद्ध जो आहे तो 354 जो आहे तो गुन्हा या ठिकाणी दाखल करण्यात आला। सुमित कुमार असं या आरोपीचं नाव असल्याचं जे आहे ते समोर आलेलं आहे। मात्र आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून पुणे शहरात जे आहे ते आता महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो आता मोठा ऐरणीवर आलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन विशाल शिंदे सह रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे।